नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा भरतीमधील सर्व पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पाटबंधारे खाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे? जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 150 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी पाटबंधारेविषयी किती कायदे अस्तित्वात होती? महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी पाटबंधारेविषयी किती कायदे अस्तित्वात होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 3 कायदे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रणथंभोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खाली दिलेल्यांपैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? खाली दिलेल्यांपैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आंबोली घाट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नीती आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुणे या शहरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1951. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, 15वा वित्त आयोगाचा कालावधी कोणता? 15वा वित्त आयोगाचा कालावधी खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2020 ते 2025. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात घेतले जाते? तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यात घेतले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तंबाखूचे उत्पादन हे सर्वात जास्त आंध्र प्रदेश या राज्यात घेतले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, बनरट्टा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या शहरात आहे? बनरट्टा राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बनरट्टा राष्ट्रीय उद्यान हे बँगलोर या शहरात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अण्णामलाई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, कोणत्या खेळाला 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून वगळण्यात आले आहे? कोणत्या खेळाला 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून वगळण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बॉक्सिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गंगा ब्रह्मपुत्रा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिली विजेवर धावणाऱ्या बसचा मार्ग कोणता? भारतातील पहिली विजेवर धावणाऱ्या बसचा मार्ग कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दिल्ली ते जयपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी रघुबर दास यांची नियुक्ती झाली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी रघुबर दास यांची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चौथ्या.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाची नाही? खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, एकलव्य निवासी शाळा योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे? हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक साखर कारखाना आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जवळा बाजार या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात कालवा सिंचन पद्धतीचे जनक कोणास म्हणतात? महाराष्ट्रात कालवा सिंचन पद्धतीचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, एम विश्वेश्वरैया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. जलसंपदा विभागाने आतापर्यंत सिंचनाकरिता किती लघु प्रकारची प्रकल्प बांधली आहेत? जलसंपदा विभागाने आतापर्यंत सिंचनाकरिता किती लघु प्रकारची प्रकल्प बांधली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 3108. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात संपूर्ण राज्यासाठी एकच नवीन पाटबंधारे अधिनियम कधी अस्तित्वात आला? महाराष्ट्रात संपूर्ण राज्यासाठी एकच नवीन पाटबंधारे अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1976. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1996. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. साधारण महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? साधारण महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 400. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1962 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेची स्थापना कधी झाली? पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1969. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबादची स्थापना कधी झाली? जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबादची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1980. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात किती पाटबंधारे विभाग आहेत? महाराष्ट्रात किती पाटबंधारे विभाग आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, महाराष्ट्रात एकूण 5 पाटबंधारे विभाग आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. ब्रिटिश अकादमी बुक प्राइजच्या विजेत्याला किती हजार पाऊंड रक्कम देऊन सन्मानित करण्यात येते? ब्रिटिश अकादमी बुक प्राइजच्या विजेत्याला किती हजार पाऊंड रक्कम देऊन सन्मानित करण्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 25. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. देशात ऑक्टोबर 2023 या महिन्यात जीएसटी संकलन किती टक्क्यांनी वाढले आहे? देशात ऑक्टोबर 2023 या महिन्यात जीएसटी संकलन किती टक्क्यांनी वाढले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 13%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. भारताचे ऑक्टोबर 2023 या महिन्यात एकूण जीएसटी संकलन किती लाख कोटी झाले आहे? भारताचे ऑक्टोबर 2023 या महिन्यात एकूण जीएसटी संकलन किती लाख कोटी झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1.72 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अमेय प्रभू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कोलकाता या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. देशातील सलग तिसऱ्या महिन्यात UPI व्यवहाराची संख्या किती हजाराहून अधिक झाली आहे? देशातील सलग तिसऱ्या महिन्यात UPI व्यवहाराची संख्या किती हजाराहून अधिक झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बलराज पवारने कोणते पदक जिंकले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बलराज पवारने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सुवर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बलराज पवारने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बलराज पवारने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नौकानयन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारताचा नेमबाज ऐश्वर्य तोमरने आशियाई नेमबाजी अजिंक्य स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? भारताचा नेमबाज
ऐश्वर्या तोमरने आशियाई नेमबाजी अजिंक्य स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सुवर्ण पदक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया कितीवर घसरला आहे? डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया कितीवर घसरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 83.33. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. दरवर्षी कोणत्या दिवशी युनेस्कोकडून जगभरातील सर्जनशील शहराची घोषणा करण्यात येते? दरवर्षी कोणत्या दिवशी युनेस्कोकडून जगभरातील सर्जनशील शहराची घोषणा करण्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 31 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. सीबीआयच्या सहसंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? सीबीआयच्या सहसंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्रवीण पवार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने CBSEचे विभागीय कार्यालय कोणत्या देशात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने CBSEचे विभागीय कार्यालय कोणत्या देशात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 5 नोव्हेंबर या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कितवे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे? भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कितवे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 79वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. चालू आर्थिक वर्षात देशाची विजेची मागणी किती टक्क्यांनी वाढली आहे? चालू आर्थिक वर्षात देशाची विजेची मागणी किती टक्क्यांनी वाढली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 9.4 टक्क्यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा AQI किती आहे? जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा AQI किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 483. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या 10 शहरात भारतातील किती शहराचा समावेश आहे? जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या 10 शहरात भारतातील किती शहराचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 3 शहराचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारतीय लष्करात कोणत्या वर्षीपासून महिला सैनिकांची नियुक्तीला सुरुवात झाली आहे? भारतीय लष्करात कोणत्या वर्षीपासून महिला सैनिकांची नियुक्तीला सुरुवात झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 2019 या वर्षीपासून. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.